आज आपण अनुमधू किचन मध्ये मेथी तांदळाची भाकरी आणि त्यासोबत मस्त खमंग लसूण खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत। या लसूण खोबऱ्याच्या चटणी सोबत ही मेथीची भाकरी खूपच चविष्ट लागते। एकदा नक्कीच बनवून पहा। मेथीची भाकरी बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी तांदळाचं पीठ आणि 2 वाटी मेथीची पानं बारीक चिरून घेतली आहेत। आता एक ठेचा बनवूया। त्यासाठी खलबत्त्यात अर्धा चमचा जिरे, 5-6 लसूण पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या घालून ठेचून घ्यायचं। आता आपण भाकरीसाठी उकड काढूया। त्यासाठी कढईत 2 वाटी पाणी घालायचं। ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलंय ना, त्याच वाटीने पाणी घ्यायचं। तर 2 वाटी तांदळाचं पीठ त्यासाठी 2 वाटी पाणी घ्यायचं आहे। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, 1 चमचा तूप आणि हिरवी मिरची, लसूण, जिऱ्याचा ठेचा। हा ठेचा घातल्यामुळे भाकरी मस्त चविष्ट बनते। पाण्याला उकळी आल्यावर यात 2 वाटी बारीक चिरलेली मेथी घालायची, मिक्स करू। त्यानंतर 2 वाटी तांदळाचं पीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं। नेहमी आपण मेथीचे पराठे बनवतो, पण एकदा अशी मेथीची भाकरी बनवून पहा, खूपच छान लागते। आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर गॅस बंद करायचा व यावर झाकण ठेवून 10 मिनिटं हे असंच ठेवायचं। तोपर्यंत आपण लसूण खोबऱ्याची चटणी बनवूया। चटणी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेत। चटणी तुम्हाला जास्त दिवस टिकवायची असेल तर हे सुक्या खोबऱ्याचे काप हलकेसे भाजून घ्यायचे। त्याचसोबत 15-16 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। आता एका मिक्सरच्या भांड्यात सुक्या खोबऱ्याचे काप, लसूण पाकळ्या, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा लाल तिखट घालून मिक्सरला एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची। लाल तिखटचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। तर पहा, चटणी वाटून झाली। मस्त झणझणीत लसूण खोबऱ्याची चटणी तयार आहे। ही चटणी एखाद्या काचेच्या बरणीत किंवा हवाबंद डब्यात भरून ठेवा, बरेच दिवस टिकते। तुम्ही ही चटणी प्रवासालाही नेऊ शकता। तसेच ही चटणी तुम्ही भाकरी सोबत, चपाती, पराठा किंवा वरण भातासोबत जेवताना तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता। अतिशय चविष्ट लागते। चटणी तयार झाली। आता आपण मेथी तांदळाची भाकरी बनवूया। तर उकड 10 मिनिटं झाकून ठेवली होती ना, ती एका परातीत काढून घ्यायची। तर इथे उकड गरम आहे म्हणून एखाद्या स्मॅशरने किंवा वाटीने स्मॅश करून घ्यायची। वाटीला तेल किंवा तूप लावायचं। उकड हलकी थंड झाली की थोडं थोडं पाणी घेऊन हाताने अगदी मऊ पीठ मळून घ्यायचं। पीठ जितकं छान मळल तितकी भाकरी छान तयार होईल। तर पहा, मस्त मऊ कापसासारखं भाकरीचं पीठ मळून झालंय। चला आता याची आपण भाकरी बनवूया। तर पिठाचे गोळे करून घ्यायचे। चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा। आता मी तुम्हाला 2 प्रकारे भाकरी थापायची दाखवणार आहे। तर सुरुवातीला हाताने भाकरी बनवूया। तर पिठाचा गोळा कोरड्या पिठात घोळून घ्यायचा। पोळपाटावर थोडं कोरडं पीठ टाकायचं आणि हाताने गोल गोल फिरवत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाकरी थापून घ्यायची। तुम्हाला वाटलं की भाकरी पोळपाटाला चिकटते तर भाकरी उचलून पोळपाटावर थोडंसं कोरडं पीठ टाकून पुन्हा भाकरी थापून घ्या। तर पहा, छान अशी पातळ भाकरी थापून झाली। तुम्ही मेथी न घालता अशा पद्धतीने प्लेन भाकरी ही बनवू शकता। आता तुम्हाला मी दुसरी पद्धत दाखवते। तर पिठाचा गोळा कोरड्या पिठात घोळून घ्यायचा व लाटण्याने हलक्या हाताने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाकरी लाटून घ्यायची। तर पहा, जास्त जाड नाही किंवा जास्त पातळही नाही, अशी चपातीसारखी गोल गरगरीत भाकरी लाटून घ्यायची। तर दोन्हीपैकी कोणतीही एक पद्धत वापरून तुम्ही भाकरी बनवू शकता। आता भाकरी भाजून घेऊया। तर तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता। तव्यावर भाकरी टाकूया। भाकरीची पोळपाटाकडील बाजू वर ठेवायची आणि भाकरीला वरून थोडं पाणी लावून घ्यायचं। पाणी लावलेली बाजू कोरडी झाली की भाकरी उलटी करून घ्यायची आणि अलटून पलटून दोन्ही बाजूने खरपूस भाकरी भाजून घ्यायची। मेथी घातल्यामुळे कदाचित ही भाकरी फुगणार नाही, तरी पण तुम्ही पाहू शकता छान अशी भाकरी फुगते। तर दोन्ही बाजूने भाकरी भाजून झाली, यावर थोडंसं तूप लावायचं। यामुळे भाकरीला चव खूप छान येते। ऑप्शनल आहे, तूप नाही लावलं तरी चालेल। अजून एक भाकरी तुम्हाला भाजून दाखवते। तर भाकरी तव्यावर टाकल्यावर गॅसची फ्लेम मध्यम ठेवा। भाकरीच्या कडा सुटायला लागल्या की भाकरी उलटी करून अर्धा मिनिट भाजून घ्यायची। तर पुन्हा भाकरी उलटी करून भाजून घ्या।
तर तुम्ही पाहू शकता छान अशी भाकरी फुगते, मस्त खमंग खरपूस सॉफ्ट भाकरी तयार आहे। 2 दिवस ह्या भाकरी ताज्या राहतात। तुम्ही ह्या भाकरी प्रवासालाही नेऊ शकता। याच पद्धतीने सर्व भाकरी तयार करून घेऊयात। भाकरी तयार झाल्यावर कपड्यामध्ये किंवा डब्यामध्ये झाकून ठेवा। तयार झाली अतिशय पौष्टिक चविष्ट मेथी तांदळाची भाकरी आणि झणझणीत लसूण खोबऱ्याची चटणी। गरमागरम मेथी तांदळाची भाकरी आणि लाल चटणी, मस्त बेत होतो हा। एकदा तुम्ही नक्कीच करून पहा। तर तुम्ही पाहू शकता भाकरी किती मऊ झाली आहे। या चटणी सोबत ही मेथी तांदळाची भाकरी खूपच चविष्ट लागते। आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत।